रायगडच्या अलिबागमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। या पार्श्वभूमीवर आज नागावमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, एकटं फिरू नये असं आवाहन ग्रामपंचायतीने केलेलं आहे। दरम्यान वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत बिबट्याने 5 जणांवर हल्ले केलेत आणि त्यामुळे परिसरामध्ये प्रचंड दहशत पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज तिथल्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। तर बिबट्याची दहशत गेल्या काही दिवसांपासून इथे कायम आहे आणि या पार्श्वभूमीवर आज नागाव मधल्या सर्व शाळा बंद ठेवलेल्या आहेत। नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, एकटं फिरू नये असं आवाहन सुद्धा ग्रामपंचायतीने केलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे की त्यांनी आपल्या घरात राहावं, सुरक्षित राहावं। कोणालाही कुठलाही असं काही कळलं की इकडे आलाय किंवा असं काही कळलं तर कृपया आमच्यासोबत म्हणजे ग्रामपंचायत किंवा म्हणजे आमच्यासोबत तर नक्कीच संपर्क साधू शकताय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, 5 जणांवर आतापर्यंत या बिबट्यानं हल्ला केलेला आहे। सध्या त्याचा शोध घेतला जातो आणि तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय एकूण माहिती आहे? नक्कीच काल सकाळी 11 वाजल्यापासून बिबट्या भर वस्तीमध्ये नागावमध्ये शिरला आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे। काल दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुण्याहून खास एक टीम वन विभागाची मागवण्यात आली होती, परंतु रात्री उशिरापर्यंत या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नव्हतं। पोलिसांचे आणि ग्रामस्थांचे शिकस्तीचे प्रयत्न सुरू होते। काल रात्रीच्या सुमारास देखील आणखी एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यात ती जखमी झाली। त्यामुळे या जखमी झालेल्यांची संख्या आता 6 वरती पोहोचलेली आहे। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, पॅनिक न होता आपापल्या घरातच बसावं आणि विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना शाळेत सोडू नये जोपर्यंत बिबट्या जेरबंद केला जात नाही किंवा ग्रामपंचायतीकडून कुठल्याही सूचना पुढच्या येत नाहीत तोपर्यंत मुलांना घराबाहेर पाठवू नका, शाळेत पाठवू नका, अशा सूचना देखील ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत। मात्र रात्रभर बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशन, त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू होतं, परंतु अद्यापपर्यंत त्याला यश आलेलं नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे। अगदी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद प्रफुल्ल।